आज पुन्हा एक आपण हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहोत पहा. आपल्याला कुरकुरीत कॉर्न कटलेट बनवायचे आहेत आणि अगदी अतिशय व्हिटॅमिनयुक्त हे कॉर्न कटलेट आहेत. आता ते कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत पहा. आता वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता यासाठी आपल्याला मका लागणार आहे पहा. आपण मक्याचे 2 कणसं घेतलेले आहेत. ते सोलून त्याचे असे आपण त्याचे दाणे काढून काढणार आहेत पहा. आता इथं जे पोहे जे आहेत, ते 1 वाटी पोहे आपल्याला इथे लागणार आहेत. त्याचं पीठ आपण इथं तयार करून घेणार आहेत आणि आपण ते पॉपकॉर्न जे आहेत, कॉर्न, मका ती कुकरला शिजायला पण टाकलेली आहे पहा. एक वाफ देऊन घेणार आहे आपण त्याला. तोपर्यंत याचं आपण पीठ पण तयार केलं. असं जाडसर भरडा तयार करायचा आहे ह्या पोह्याचा. आता आपले हे पॉपकॉर्न जे आहेत किंवा मका जी आहे ती शिजवून आपण त्याचे निथळायला ठेवली होती पहा कोरडी करायला. आता आपण ते मिक्सरमधून काढून घेणार आहेत. असं जाडसर असा भरडा त्याचा करायचा आहे. त्याचं पीठ नाहीच होणार आहे पहा, जाडसरच होत असतं. चालू बंद मिक्सर करायचा आहे पहा. फार बारीक नाही करायचं आहे ते. अशा पद्धतीने 2 बॅचमध्ये आपण ते केलेले आहे. पहा आता कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतलाय. बीट टाकून घेतलंय पहा आपण. गाजर टाकून घेतलंय. नंतर इथं पनीर टाकून घेतलंय पहा. नंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही त्याच्यात टाकायचं आहे. नंतर इथं एक हिरव्या मिरचीचा, लसणाचा आणि आल्याचा ठेचा केला होता. नंतर चाट मसाला टाकलाय पहा 1 चमचा आणि पोह्याचे एक 4-5 चमचे आपण टाकून घेऊ. चमचा छोटाच आहे. बहुतेक लागणार नाही आपल्याला नंतर, पण लागेल तर घेऊ पुन्हा एकदा झालं सैल तर. पण बहुतेक नाहीच होणार. रवा टाकलाय पहा, बारीक रवा 2 चमचे टाकून घेतलाय आपण. एक लिंबू पिळून घेतलंय पहा, छान स्वाद येतो. चाट मसाला पण आपण टाकलेला आहे अगोदरच. मीठ टाकून घ्यायचंय पहा चवीप्रमाणे. एक बटाटा आहे मध्यम आकाराचा, तो स्मॅश करून घ्यायचा आहे. स्मॅशच करायचा आहे तो, किसायचा वगैरे नाही. आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचंय पहा आपल्याला. अतिशय छान आहे कटलेट होतात पहा आणि हेल्दी आहेत विशेष म्हणजे आपण त्याच्यामध्ये पनीर वगैरे टाकलेलं आहे. त्याच्यामुळे प्रोटीनयुक्त ते तयार होतात. मक्यामध्ये पण भरपूर व्हिटॅमिन्स असतात. ते पण आपल्याला मिळतात तिथं आणि अतिशय चवदार लागतात पहा. अशा पावसाळ्याच्या दिवसात हे कटलेट आणि चहा खूपच सुंदर लागतो प्यायला. झाकून ठेवू, एक 10 मिनिटं ठेवायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत पहा. आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि आता कटलेट तयार करू. असे छोटेसेच गोळे घ्यायचे, ते कटलेट फुगतात पहा, असे मोठे होतात नंतर. असा थोडासा गोळा करून थोडासा दाबायचा आहे मध्ये. छान झालेत पहा, उरले नाही, काही नाही, मस्त झालेत एकदम. आणि आपण तो पोह्याचा जो बुरादा केलेला आहे, म्हणजे पीठ केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते घोळवून घ्यायचे आहेत पहा. जर तो आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत म्हणून आपण तसं करणार आहेत. तुम्हाला जर तळायचे असतील तर तुम्ही मग तांदळाचं पिठं भिजवायचं आहे, पातळ करायचं आहे ते आणि त्याच्यामध्ये बुडवून मग हे तळायचे आहेत. मग तुम्हाला तसे करता येतील. ते पण फार कुरकुरीत होतात. पण आपल्याला शॅलो फ्राय करायचं असल्यामुळे आपण पोह्याच्या पिठामध्ये ते इथं बुडवून घेतलेले आहेत. एक आपला कॉर्न तयार केलाय पहा कटलेट आपण. आता दुसरा पण मी तुम्हाला एक करून दाखवते आणि अशा सगळ्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. ह्याच पद्धतीने सगळे करायचे आहेत आपल्याला. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला हे खाऊ शकता पहा किंवा 4च्या चहाला पण तुम्ही घेऊ शकता. एखाद्या चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता पहा. असा चटपटीत नाश्ता म्हणतो ना आपण तो, तो आपल्याला इथं करता येतो. तुम्ही त्याच्यामध्ये शिमला मिरची वगैरे काय तुमच्याकडे उपलब्ध असेल ते टाकू शकता. आता आपण ते कटलेट इथं शॅलो फ्राय करणार आहेत पहा. गॅस चालू केलाय आपण आणि तवा पण ठेवलाय. आता आमच्या ह्या तव्याला काय मध्ये उंचवटा आहे आणि कडेने मग तेल जातं. त्याच्यामुळे आपण ते कडेलाच ठेवून घेऊ अगोदर. आता असे पलटून घ्यायचे, असे गुलाबी रंगावर असे मस्त खरपूस असे तळायचे आहेत पहा. असा कलर आला पाहिजे त्याला. मंद आच ठेवायची पहा, मोठा गॅस अजिबात करायचा नाही. म्हणजे ते चांगले भाजून निघतात. आपले कटलेट तयार आहेत पहा, आपण काढून घेऊ. असे उलटे-पालटे बऱ्याच वेळा ते केलेले आहेत आणि काढून घेतलेत आपण. तर आता इथं चिंचेची मी चटणी घेतलेली आहे. आमच्याकडे बहुतेक तीच खाल्ली जाते. छान लागते याच्याबरोबर.
तुम्हाला एक कटलेट मी दाखवते पहा हे कसं आहे. वरून एकदम क्रिस्पी आहेत ते आणि आतमध्ये असे मऊ आहेत पहा आणि पनीरमुळे त्याला तो मऊपणा अजूनच आलेला आहे. असं हेल्दी कटलेट नक्की करून बघा तुम्ही एकदा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आता आपण त्याच्यामध्ये बुडवू पहा. अशी चिंचेची चटणी, गोड अशी आंबट चटणी फार छान लागते ह्याच्याबरोबर किंवा तुम्ही गरमागरम चहा सोबतही तुम्ही हे कटलेट खाऊ शकता पहा. असा पोटभरीचा हा नाश्ता आहे आणि हेल्दी पण आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.